बांधवांनो, गेल्या 2 वर्षापासून या राज्यामध्ये बेवडा जरांगेच्या खांद्यावर बंदूक ठेवून बारामतीच्या शरद पवारांनी या राज्यामध्ये जाती तेढ निर्माण करून माझ्या छोट्या छोट्या समाजाला वेठीस धरण्याचं काम केलं आणि ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करण्यासाठी जातीवादी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नावाच्या माणसाने सुद्धा त्या बिंडोक आणि 5वी नापास जरांगेला सपोर्ट करण्याचं काम केलं। त्यांच्या आशीर्वादानं, जातीवादी लोकांच्या आशीर्वादानं या राज्यामध्ये 58 ते 59 लाख बोगस नोंदीमार्फत कुणबी प्रमाणपत्र करण्याचं वाटप करण्यात आलं। बांधवांनो, आपण कधी कुणाला विरोध केला नाही, कुणाच्या आरक्षणाला विरोध केला नाही। त्यांना शैक्षणिक आरक्षण लागत होतं, आपण विरोध केला नाही। त्यांना नोकरीमध्ये आरक्षण लागतं, आपण विरोध केला नाही। केंद्राने त्याला ईडब्ल्यूएस सारखं आरक्षण दिलं, त्याच्यामध्ये 10%, त्यामध्ये 8.5% सुद्धा ते आरक्षण घेतात। राज्याने एससीबीसी सारखं आरक्षण दिलंय, त्यामध्ये सुद्धा 10% आरक्षण मिळत आहे। त्यांच्या शिक्षणाचं आणि नोकरीचं काम झालेलं असताना सुद्धा हा सरमाड्या नावाचा जरांग्या वारंवार ओबीसीच्या विरोधात गळा ओकण्याचं काम, ओबीसीचे दैवत, ओबीसीचे देशाचे नेते नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या विरोधात गळा ओकण्याचं काम करतो। आपल्या सर्वांच्या भगिनी आदरणीय ताईसाहेब पंकजाताई यांच्या विरोधात गळा ओकण्याचं काम करतो। आपले सर्वांचे नेते धनंजय मुंडे साहेब यांच्या विरोधात भामटा गळा ओकण्याचं काम करतो। काय म्हणतो, याला पाडीन, त्याला पाडीन, त्याला पाडीन। त्यांनी तरी भुजबळ साहेबांना येवल्या जाऊन पाडतो म्हणला, भुजबळ साहेब त्याला पराभूत झाले नाही। धनंजय मुंडे साहेबांचा पराभव करतो म्हणला, धनंजय मुंडे साहेब आता महाराष्ट्रात 1 नंबरच्या लीडवर निवडून आले। अशा अनेक नेत्यांना पराभूत करण्याची वल्गना केली, परंतु त्याला आम्हाला सांगायचंय ओबीसी काय आहे। ओबीसीनं दाखवून दिलं, त्या बिंडोक जरांगेला सपोर्ट करणाऱ्या एक शरद पवारांच्या जातीवादी आमदार राजेश टोपेचा पराभव घनसावंगीतून करण्याचं काम त्या ओबीसी बांधवांनी केलं। त्या जरांगेच्या नादी लागलेला बच्चू कडू अचलपूरचा आमदार, त्याला घराचा रस्ता ओबीसी बांधवांनी दाखवलाय आणि ओबीसीच्या विरोधात वल्गना करत असताना, याला हाणू त्याला हाणू म्हणत असताना आमच्या बळीराम तात्यांनी दाखवून दिले वडी गोत्री त्याला काय कसं मारहाण करायची। तुम्ही आमच्या पाठीमागून वार करू नका, तुम्ही आमच्या लक्ष्मणरावाला गेवराईत झुंडीशाही निर्माण करून अडवण्याचं काम करता। तो पापड्या आमदार आज निवडून जरी आला असेल तर पुढच्या वेळी निवडून येऊन दाखव, कारण तो गेवराईचा तत्कालीन आमदार त्यांनी जरांगेच्या आंदोलनाला पाठिंबा आणि मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजीनामा दिला होता, त्याला 3ऱ्या क्रमांकावर पाठवण्याचं काम, त्या लक्ष्मण पवारांना 3ऱ्या क्रमांकावर पाठवण्याचं काम कोणी केलं असेल तर गेवराई तालुक्याच्या ओबीसी बांधवांनी। परंतु गेवराईच्या ओबीसी बांधवांची थोडी चूक झाली, लक्ष्मण पवारांना पाठवलं परंतु पापड्या आमदार निवडून आला, परंतु त्याची ही शेवटची आमदारकी असेल। अरे ह्या मेलेल्या लोकांना माझं दैवत मुंडे साहेबांनी वर आलं, तुमचा माजलगावचा डोंगर आमदार तो काय करतो, जरांगेला सपोर्ट करतो। अरे भारत्या धनुभावने आणि पंकजाताईने जर ठरवलं असतं तर तुझं जीवन कष्ट झालं असतं आणि तू आता
अरे घरच्या पुतण्याचा तू झाला नाही त्या जयसिंहचा, तू काय ओबीसीचा होणार आहे? त्यामुळे त्या डंगराची शेवटची आमदारकी अशी लिहून त्यांनी ठेवावी आणि येणाऱ्या काळात आपल्या मतदारसंघामध्ये, माजलगाव मतदारसंघामध्ये माधव तात्यासारखा, माधव तात्या निर्मळासारखा आमदार इथे घडला पाहिजे, आपला आमदार झाला पाहिजे. त्यामुळं आतापासून आपण कामाला लागायचंय. देवराईचा बेवडा आमदार, बीडचा बेवडा आमदार म्हणायला ओबीसीतून जन्म घेतला भामट्याने, चुलत्याचा झाला नाही. ज्या चुलत्याच्या जीवावर मोठा झाला त्या चुलत्यासोबत गद्दारी केली त्याने आणि आता त्या जरांगेच्या पाया पडण्याचं काम करू. जेव्हा बीड जळत होतं त्या संदीप क्षीरसागराचे लेकरं त्या घरात जळून गेले असते, परंतु ते लेकरं तेथील मुस्लिम समाजाने वाचवण्याचं काम केलं. पण हा हरामखोर त्या जरांग्याच्या पायापाशी जाऊन लोटांगण घेण्याचं काम करतो. आष्टीचं काम उभं करायला तो आष्टीचा जब्या, तो आष्टीचा जब्या मुंडे साहेबांमुळे त्याला राजकीय जीवनदान मिळालं भामट्याला. आणि आता पंकजाताई आणि धनुभाऊमुळे निवडून आला आणि त्या भामट्याने जात दाखवण्याचं काम केलं. त्यामुळे या भामट्यांना आता आपल्या हृदयात ठेवायचं, याला दाखवून द्यायचं, आपल्या हृदयात आठवण ठेवायची की यांनी आपल्याला आपली उपकाराची परतफेड अपकाराने केली. यांना पुढच्या वेळी यांच्या बुडावर लाद घालून, यांच्या कमरात लाद घालून यांना घरी पाठवण्याचं काम करायचं. तो हरामखोर चंदनचोर खासदार तो का वळवळा करतो भामट्या? आमचं चुकलं, आमच्या काही ओबीसींच चुकलं. त्या चंदन चोराला कुठलंच काही कळत नाही, त्याला मतदान केलं आणि त्याला खासदार करण्याचं काम केलं. परंतु त्या बजरंग्याला आपण दाखवून देऊ, येणाऱ्या काळात तो चंदन चोर पुन्हा खासदार काय जिल्हा परिषद सदस्य सुद्धा होणार नाही, याची आपण पूर्ण तयारी करून घेऊ. त्यामुळे बांधवांनो, आता जागो राहायचंय. रात्र वाहिन्याची ओबीसीच्या आरक्षणावर वारंवार त्याला घालण्याचं काम प्रत्येक राज्यकर्ते करतायत. आज 2 सप्टेंबर रोजी सुद्धा GR काढण्याचं काम झालंय. त्यामध्ये सुद्धा ओबीसी मध्ये घुसखोरी करण्यासारखा GR काढला. त्या GR ला विरोध करण्यासाठी आपल्याला आता येणाऱ्या काळात ताकदीनं रस्त्यावरली लढाई लढावी लागणार आहे. आपल्या काही नेत्यांना अडचण असेल, परंतु नेते आम्हाला कुठं म्हणले लढू नका म्हणून. आपल्या सततल्या नेत्यांना, आदरणीय भुजबळ साहेब असतील, आदरणीय ताई साहेब असतील, सगळे असतील, या सर्वांना अडचणी असतील, परंतु त्या नेत्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही लढा, आपल्या बापाला अडचण असेल पण लेकराला अडचण नाही. त्यामुळे ही रस्त्यावरली लढाई आपल्याला लढायची. ज्या राज्य सरकारने त्या निजामाच्या औलादींना ओबीसीतून आरक्षण देण्याचा जो निर्णय घेतलाय तो आपल्याला हलवून पाडायचा आहे. कारण बांधवांनो, त्या निजामाच्या औलादींना शिक्षणात आणि नोकरीत आरक्षणाचा रस नाही. त्यांनी ठरवलं तुमचं राजकीय अस्तित्व संपवायचंय. कारण या राज्यामध्ये 56,000 जागा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आपल्याला राखीव मिळतात आणि त्यांच्या पोटात दुखायला सुरुवात झाली. आणि शरद पवार नावाचा जातीवादी माणूस आजपर्यंत स्वतःला फुले शाहू आंबेडकरांचा पाईक बनत आला. आणि शरद पवाराचा पुतण्या अजित पवार हा सुद्धा अतिशय जातीवादी, दोघं एकमेकाच्या विरोधात असण्याचं नाटक करतात. अक्षरशः आपल्या राम शिंदे साहेबांच्या विरोधात त्या अजित पवारांनी काम केलं आणि पुतण्याला निवडून आणण्याचं काम केलं. तो शामराव रोहित पवार, त्या शामराव रोहित पवारानं आणि आमच्या घनसावंगीच्या जातीवादी राजेश टोपेनं ते जरांगे नावाच्या भाटकाचं आंदोलन सुरू केलं आणि तेव्हापासून ओबीसी मध्ये दहशत निर्माण करण्याचं काम, बीड जाळण्याचं काम, छोट्या छोट्या जातीला मारहाण करण्याचं काम सुरू झालं. परंतु आता ओबीसी समाज जागा झालाय. अगोदर कोणीतरी सांगितलंय ओबीसी समाज एक तर उठत नाही आणि एक तर जागा होत नाही, परंतु जागा झाला ना
कोणाच्या बापाचं ऐकत नाही. कारण बांधवांनो, या राज्यामध्ये 15% सुद्धा मराठा समाज नाही. त्यापैकी 7% कुणबी ऑलरेडी झालेले आणि राहिले किती 6-7%. आणि 6-7% जर मराठा समाज मुंबईत जाऊन राज्य सरकारला वेठीस धरत असेल आणि अक्षरशः त्याला लाजा वाटल्या पाहिजे. मुंबईत त्याने एटीएमच्या कॅबिन मध्ये सुद्धा संडास करण्याचं काम केलं. इतके घाणेरडे लोक मराठा असू शकत नाही. ते नक्कीच निजामाच्या पैदाशी असू शकतात. कारण ह्या लोकांनी मुंबई घाण करण्याचं काम केलं आणि ह्या मुंबई घाण करण्यासाठी तुमच्या मतदारसंघाचा डंगरा आमदार यांनी 25 लाख रुपये त्या जरांगीला दिले. मुंबईला जाण्यासाठी गाड्या दिल्या, रसद दिली, ताकद दिली आणि स्वतः तिथे जाऊन लोटांगण घेण्याचं काम केलं. ज्यांनी मतदान केलं असेल त्यांनी आता प्रायश्चित्त करावं आणि ह्या डांगऱ्या आमदाराला पुन्हा त्याच्या कुटुंबातील त्याच्या खानदानाचं पुन्हा कोणी आमदार होणार नाही याची आतापासून आपल्याला तयारी करावी लागेल. ज्यांनी आपल्या आरक्षणाला विरोध केलाय, ज्यांनी जरंगे नावाच्या उष्टी दारू पिणाऱ्या विनिशकाला ताकद दिली, त्या सगळ्यांना आपल्याला आता घराचा रस्ता दाखवायचा आहे. जरंगे म्हणत होता आम्ही ओबीसीना घराचा रस्ता दाखवू, परंतु आम्ही विधानसभेला ओबीसीच्या 18 आमदार वाढले आणि मराठ्यांचे 40 आमदार करून दाखवले, कमी केले. आणि येणाऱ्या काळात ही तर सुरुवात आहे, पुढच्या वेळी 100 आमदार त्यांचे कमी झालेले दिसतील. परंतु तुम्हाला आमच्या पाठीशी उभं राहावं लागेल. आम्हाला काही पाहिजे नाही, ओबीसीचं अस्तित्व टिकलं पाहिजे. ओबीसीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या 56,000 जागा वाचल्या पाहिजेत. आपला ग्रामपंचायत सदस्य झाला पाहिजे, आपला सरपंच झाला पाहिजे राखीव जागेवर, आपला पंचायत समिती सदस्य झाला पाहिजे, आपला पंचायत समितीचा सभापती झाला पाहिजे, आपला जिल्हा परिषदेचा सभापती, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर जे पूर्वीप्रमाणे आपले झाले पाहिजे. परंतु ह्या भामट्यांनी त्याच्या विरोधात षडयंत्र केलंय आणि आपले प्रतिनिधी सभागृहात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सभागृहात जाणार नाहीत याची काळजी करून जरांगे नावाच्या माणसाला समोर केलंय. परंतु आता ते षडयंत्र आपल्याला सर्वांच्या ताकदीनं हाणून पाडायचंय. कारण आपल्याला जर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जागा नसतील, आता ठीक आहे या भोगलवाडी गावामध्ये आपला ओबीसी समाज जास्त आहे, इथं काही फरक पडणार नाही. परंतु काही गावांमध्ये ओबीसी समाजाचे 1-2 घर असतील, त्या गावात राखीव जागा जर सुटली तरच ग्रामपंचायत सदस्य होतो, तरच सरपंच होतो, नाहीतर आपलं अस्तित्व त्या गावातलं पुसून घेतलं जातं. आणि पहिल्यासारखं जुन्या काळातल्या सारखं त्यांच्या वाड्यावर जाऊन आपल्याला रहिवासी प्रमाणपत्र घेण्यासाठी त्यांना मुजरा करावं लागेल. त्यामुळे आपल्याला हे जर हाणून पाडायचं असेल, आपलं आरक्षण शाबूत ठेवायचं असेल तर आपला हा लढा इथून पुढे ताकदीनं सुरू ठेवावा लागेल. तर माझं तरुण बांधवांना विनंती आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या नेत्याविषयी गर्व ओळखल्या जाते, आपल्या दैवतांविषयी गर्व ओळखल्या जाते. आपले नेते छगनरावजी भुजबळ साहेब असतील, पंकजाताई असतील, धनंजय मुंडे असतील, लक्ष्मणराव असतील, माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या बाबतीत असाल, सोशल मीडियाच्या बाबतीत अतिशय खालच्या पातळीचं लिहिलं जातं. आपल्या तरुणांनी सुद्धा जशा तसं आता सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर देण्याचं काम करावं. खरं तर भोगलवाडीच्या तरुणांचा मला अभिमान आहे. काल त्यांनी बॅनर फाडलं, पण त्या बॅनर फाडल्याच्या नंतर संध्याकाळी अंधारात फाडलं चोट्ट्यांनी. परंतु आपल्या तरुणांनी दिवसा ढवळ्या त्या बेवड्याचे बॅनर काढून फेकण्याचं काम केलं. सगळ्या मला त्या भोगलवाडीच्या तरुणांना अरे फेकलं पाहिजे होतं. कारण की तुम्ही आमच्या दैवताचे बॅनर फाडत असाल, हा कोणता आहे 5वी नापास गोष्टी दारू पिणारा तो काय संत म्हणतोय काय? आणि खरं तर आपल्या संतावर, आपल्या शास्त्रीवर सुद्धा यांनी आरोप केले. परंतु आम्हाला तुमची यासारखी शिकवण नाही. यांनी सुद्धा यांचे संत महंत
त्या 5वी नापासाच्या जवळ जातात, 5वी नापासाचं स्वागत करतात, त्यावेळी तुम्हाला काही वाटत नाही. आमचे धनंजय मुंडे भगवान गडावर जाऊन शास्त्रींचं दर्शन घेतलं तर तुम्ही शास्त्रीवर आरोप करता, परंतु तुमचा महंत दवाखान्यात जाऊन त्यांची भेट घेतो, त्यावेळेस तुम्हाला काही वाटत नाही का? लाजा वाटल्या पाहिजे दुसऱ्यांना नाव ठेवताना. कुठल्याही गोष्टीवर काही करत राहायचं, काही बोलत राहायचं, हे येणाऱ्या काळात खपून घेतल्या जाणार नाही. हा लढा आता पेटलेला आहे, ओबीसी पेटलेला आहे. ओबीसी आता शांत होणार नाही जोपर्यंत झेंडूशाही निर्माण करून हे राज्य सरकारला झुकवल्याशिवाय आणि 2 सप्टेंबरचा जी रद्द केल्याशिवाय आणि गेल्या 2 वर्षात 58 ते 59 लाख बोगस कुणबी प्रमाणपत्र जे वाटले ते रद्द केल्याशिवाय ओबीसी समाज शांत बसणार नाही. या राज्यातील 55 ते 56% असणारा ओबीसी समाज काय आहे ते आपल्याला दाखवून द्यायचंय आणि ते नक्कीच तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं, तुमच्या सर्वांच्या साक्षीनं, तुमच्या सर्वांच्या ताकदीनं आपण दाखवून देणार आहोत. आणि राज्य सरकारला ते GR आणि कुणबी प्रमाणपत्र रद्द केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही आहोत. एवढंच बोलतो आणि माझं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी. धन्यवाद बाबा. आपण सर्व ओबीसी बांधवांना आपल्या पूर्व भाषणाने संबोधित केलं त्याबद्दल धन्यवाद. सर्वांना विनंती ओबीसीचा विवाद नाही जोर, कशाचा घोडा ओबीसीचा विवाद नाही जोर. ओबीसीचा मोर्चा माननीय प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांचं आपल्याला मार्गदर्शन ऐकायचे. सर्वांनी बसून घ्यायचंय. सर्वांनी जोरदार घोषणा देते. माननीय प्राध्यापक लक्ष्मण हाके सरांचा एकच पर्व ओबीसी सर्व हाके पर तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं. ओबीसीचा मोर्चा ज्यांनी 2 वर्षापासून पूर्वी या वाऱ्यामध्ये दिवा लावण्याचं काम केलं आणि ओबीसी मध्ये स्वतःची जाणीव त्यांनी निर्माण केली. माननीय प्राध्यापक लक्ष्मण हाके सर आपल्याला आता संबोधित करणार आहे. हे पंकजाताईच्या भाषेमध्ये दोनच लेकरू आपल्या गावात आलेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचंय माननीय प्राध्यापक लक्ष्मण हाके सरांचं. आणि सर्वांना नम्रतेची सूचना आहे. सरांचं भाषण संपल्यानंतर सत्कार होईल 1च मिनिटात. सरांना इथून आपल्याला व्यवस्थित गावाच्या बाहेर जाऊ द्यायचंय. तोपर्यंत आपण इथून उठायचं नाही. त्यानंतर राष्ट्रगीत होणार आहे. सर्वांना नम्रतेची विनंती की आपल्या नेत्याला येण्यासाठी जो त्रास झालाय तो जाताना होऊ नये. आलेल्या पाहुण्यांना आपण व्यवस्थित काढून देऊ. पोलीस प्रशासनाला आपल्याला सर्वांना त्यांना सहकार्य करायचंय, स्वयंसेवकांना सहकार्य करायचंय. मी आदरणीय हाके सरांना नम्रतेची विनंती करतोय की या ठिकाणी सविस्तर मार्गदर्शन करावं आणि स्टेजवरील सर्वांना विनंती की आपण शांततेने बसून घ्यायचंय. माननीय प्राध्यापक लक्ष्मण हाके सर. धन्यवाद. एवढून चाललंय चिठ्ठ्या एवढ्या दिल्या निघून चालल्या. गोगलवाडी, कासारी, गोडका, काळ्याची वाडी आणि जीवाचीवाडी, धारूर पंचक्रोशीतील सर्व गावामधील तरुण. आता काय गाव एवढी आहेत, सगळ्यांची नावं घेतो. विचारपीठावर उपस्थित असलेल्या माणसाने राग मानायचा नाही. मी कुणाचंही नाव घेणार नाही कारण सगळ्यांची नावं घ्यायची म्हटलं. अरे किती गाव आहेत टोटल? 32 गावांची नाव आहेत. 32 नाही वाचू.
नाही रे मला वाचून दाखव. कांदेवाडी, कासारी, बोडखा, गावदारा, आंबेवडगाव, सोनगाव, पिंपळवाडा, घागरवाडा, परळी, केंद्राची वाडी, हातोला, डोंगर पिंपरी, जीवाची वाडी, चिंचा, निरगुड, मानेवाडी, भवानवाडी, सुरकी, मोहा, माळेवाडी, शेंद्रा, सोनहिरा, दिंद्रुड, धाराशिव, कोथरूड, सुरजगाव, धुनगर, परतूर, डोंगरकिन्ही, कांची, बहादूर आणि टाकळी, चिखलबीड. एकदा सर्वांनी काळ्याची वाडी, एकदा सर्वांनी या बीड जिल्ह्यामध्ये माननीय प्राध्यापक लक्ष्मणजी हाके साहेबांचं आपल्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सहर्ष स्वागत करायचं आहे. साहेब एकच मिनिट वेळ घेतो. सर्वांनी ही आपल्या बीड जिल्ह्याची वज्रमूठ आदरणीय प्राध्यापक लक्ष्मणजी हाके साहेब यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे एकदा हात वर करून सगळ्यांनी ताकद द्यायची. लक्ष्मणजी हाके साहेब तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. साहेब तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. खरं तर कारी गावामधली घटना बरोबर काय आलेले बरोबर. आणि कमानीचा विषय कुठे घडला? गोगलवाडी. गोगलवाडीमध्ये कमानीचा विषय घडला. हो हो हो. बोललो अगदी 15-20 मिनिटांमध्ये मी माझं मनोगत व्यक्त करेन. अनेक सभा काय सकाळी 6 वाजल्यापासून सुरुवात करतोय ते रात्री 9, 8, 10 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत या महाराष्ट्रातला 18 पगड जातीचा आवाज. मी कुठल्या आमदाराचं खासदाराचं पोरगं नाही. इथं विचारपीठावर बसलेली माणसं एकदम सर्वसामान्य कुटुंबातले. तिडके साहेब काय तुम्ही गणित घातलंय मला माहिती नाही, पण भोगलवाडीचा इतिहास आता महाराष्ट्र खूप मोठी जबाबदारी आहे तुमच्यावर. पाटील, चंद्रसेन पाटील, सानप साहेब, आता बघा सगळ्यांची नावं. गुप्ते साहेब आहे तिकडे, आबा आहेत आमचे, बडे साहेब. अरे किती जणांची नावं घ्यायची, माफ करा. आमचे माऊली शिरसाट आहेत, आगावसर आहेत. आमच्या चव्हाण साहेबांनी आता मनोगत व्यक्त केलंय. अरे अरे थांबा थांबा, बोलायचंय, सविस्तर बोलायचंय. अरे बोलू, सविस्तर बोलू. हे बघा माझ्या अगोदर आबांनी चांगलं सगळ्यांना धुवून काढलंय आणि आमचे ते पवनकरवरांनी पण धुवून काढले सगळं. काही गोष्टी विचारांच्या बोलूया. अख्खा महाराष्ट्र आपल्याकडे बघतोय आणि आपल्याला एक गेल्या 3-4 वर्षाच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामध्ये आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांच्या संविधानाच्या भाषेमध्ये बोललो. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या समतेचा विचार महाराष्ट्रामध्ये सांगितला. संविधानाचं तत्व सांगितलं, पण माणसं काय ऐकायला तयार नाही. गेल्या काही दिवसामध्ये आम्ही मग धोपटायला सुरुवात केली. मग माणसं आमच्याकडे बघायला लागली. आता इथं आलेली पोरं 5 किलोमीटर पायी चालत आली. पोरं 5 किलोमीटर, 6 किलोमीटर, 6 किलोमीटर मध्ये एकही पोरगा आपल्याला तुटोस तर ओरडत होता आणि घोषणा देत होता. आणि अरे आम्ही गाव कुसाला राहणारी माणसं, गाव गाड्यात राहणारी माणसं, ऊस तोडणारी माणसं,
शारीरिक श्रमाचं काम करणारी माणसं आम्हाला स्वाभिमान दिला वंदनीय गोपीनाथराव मुंडे यांनी दिला. आता इथं बॅनरवरती इकडे एक वरती फोटो आहे वसंतराव नाईक यांचा. अरे एक बंजाराचा पोरगा जातीपातीच्या पलीकडे जाऊन गाव वगाड्यातल्या 18 पगड जातीच्या माणसांपर्यंत पोहोचणारा. कधी इथल्या ह्या राज्यकर्त्यांनी त्यांचं नाव घेतलं का? घेतलं नाही घेतलं. आता इथं एवढे महामानव आहेत आणि त्या जनांगेला एक फोटो काढून पाठवा. अरे साल्या आरक्षण मागतो तू, एक मिनिट आरक्षण मागतो तू. तुझ्या बॅनरवरती कधी राजर्षी शाहू महाराज, कधी बाबासाहेब, कधी महात्मा ज्योतिराव फुले, कधी मंडल बीपी मंडल, कधी विश्वनाथ प्रताप सिंग यांचा फोटो तरी कधी तू टाकला का? आणि ह्याला काय पाहिजे? आरक्षण. काय पाहिजे याला? अरे काय म्हणजे ते? अरे 4थी पासला काय करणार आहे? अरे काय बरं चप्पी म्हणतोय काय? चप्पी. बघा ऐका, माझ्या माता भगिनी, माझ्या डाव्या हाताला माता भगिनी बसलेल्या आहेत. थांबा थांबा, इकडं माता भगिनी सगळ्या बसलेल्या आहेत. आपण जबाबदार माणसं आहोत. आमच्या वंदनीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या कन्या पंकजाताई किंवा धनुभाऊ असतील किंवा महाराष्ट्रातले तुमचे आमचे माननीय छगनरावजी भुजबळ असतील, तुमचे आमचे मंत्रिमंडळातले अनेक सदस्य असतील, पत्रकार बांधवांना मला जबाबदारीनं सांगायचं आहे. मला येऊन जाऊन पत्रकार बांधव एकच प्रश्न विचारतात, हाके सर तुम्ही एवढं ओरडताय, मग तुमचे ओबीसीचे नेते का बोलत नाही? महाराष्ट्राला मला विचारानं सांगायचं आहे, माझी माणसं बोलत नाहीत. थांबा 2 मिनिटं. अरे 2 मिनिटं. आमचे नेते बोलत नाहीत कारण आमचे नेते जबाबदार आहेत. आमचे नेते महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीच्या हक्क अधिकारावरती गदा येईल असं वागत नाहीत, असं बोलत नाहीत. कारण आम्ही गावगाड्यातली माणसं आहोत. आम्हाला गावातला बलुता कळतो, आम्हाला गावातला अलुता कळतो, आम्हाला गावातला दीनदलित कळतो, आदिवासी कळतो. आमच्या ताईनी कधी वेळेवाकडे बोलल्या? धनुभाऊ कधीही एखादा शब्द उलटा पालटा बोलले का? प्राध्यापक राम शिंदे कधी वेळावाकडा एखादा शब्द बोलले का कधी? बावनकुळे साहेब कधी वेळावाकडे बोलले? जयकुमार गोरे कधी वेळावाकडे बोलले? कारण आम्ही महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातली 14 करोड जनता डोळ्यासमोर ठेवून गावगाड्यातल्या हर एक माणसाच्या मनामध्ये, कुणाच्या मनामध्ये जरा सुद्धा त्याला वाईट वाटू नये अशा पद्धतीने आमची माणसं जबाबदार वागतात. आता नीट ऐका, बीड जिल्ह्यामधला तुम्ही ज्या देवट्याला निवडून दिला, देवट्या बरोबर आहे काय नाव नाही? इथला आमदार कोण? प्रकाश. मला वाटते की ऐका 2 मिनिटं ऐका. हे बघा, बीड शहरामध्ये हल्ला झाला त्यावेळी यांच्याही घरावर हल्ला झाला. आता शांत ऐका की 2 मिनिटं. बीड शहरावर हल्ला झाला त्यावेळी त्यांना भेटायला कोण गेलं माहित आहे का? माननीय छगनरावजी भुजबळ गेले की नाही गेले? काल परवा काय बोलला माहितीये का? म्हणला पालकमंत्रीपदाला मंत्रीपदाला म्हणला माझी जात आडवी द्या. पहिला उन्हानं म्हातारं झालं का वयानं म्हातारं झालं? अरे प्रकाश सोळंकी वय तुमचं लय आहे राव, तुमच्या अर्ध्या वयाचा पण नाही मी. प्रकाश सोळंकी साहेब ऐका 2 मिनिटं ऐका. अरे या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री सुंदरसिंह सोळंकी झाला त्यावेळी जात नाही तुमची आडवी आली कधी? आली का नाही? अरे तुम्ही धारूर मधून निवडून गेला, आमच्या लोकांनी कोणी मतं दिली असतील का नसतील गावगाड्यातल्या? तुम्ही दिली का नाही?
अरे आमच्या माणसाने विरोध केला असता तर काय झालं असतं तुमचं? झालं असतं का नाही? आता ऐका, त्याला म्हणावं तुला जरंगीला पाठिंबा द्यायचा ना, तुला काय थांबा, अरे थांबा त्याला काय पाठिंबा द्यायचं ते देऊ द्या, पण पहिला आमदारकीचा राजीनामा द्यावा. आणि गेवराईचा आमदार मुरकुल्या आता पापड्या नाही, मुरकुल्या. आणि तुम्हाला लाज वाटली पाहिजे. 2-3 लाख लोकांचे तुम्ही आमदार आहात, तुम्ही केअरटेकर आहात. तुम्ही संविधानाची शपथ घेतली की एखाद्या जात समूहाबद्दल बेजबाबदार वागणार नाही, संविधानात्मक वागेल, कायद्याची शपथ घेतली. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. अरे तुम्ही आमदार होताना तुमच्या आमदारकीचा मार्ग कुठून जातो? आमच्या वाड्यावरून, आमच्या वस्त्यावरून, आमच्या तांड्यावरून, आमच्या गावामधून. आणि आम्ही तुम्हाला का मतं देतो? आता जबाबदारीने सांगतो बरं का. आपल्याच माणसाने आम्हाला सांगितलं, आम्ही प्रचार करत होतो, आम्ही गेवराईला उमेदवार उभा केला होता. आपल्याच माणसाने सांगितलं सर आपल्या माणसाला निवडून आणायचंय, तिकडे काय जाऊ नका, तिकडे काय जाऊ नका. आपल्याच माणसाने सांगितलं. आणि ह्याच माणसाने आपल्याच हक्क अधिकाराचं आरक्षण घालवण्यासाठी जो बेजबाबदार मागणी करतो, जो बेकायदेशीर मागणी करतो, जी संविधानाला मान्य नाही, जी आयोगांना मान्य नाही, 4 स्टेट बॅकवर्ड कमिशनला मान्य नाही, 4 सेंट्रल बॅकवर्ड कमिशनला मान्य नाही, सुप्रीम कोर्टाला मान्य नाही, तत्कालीन औरंगाबाद खंडपीठ जस्टिस मार्लापल्लेंना मान्य नाही. ती मागणी काल परवा माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक JR काढला. त्या JR मध्ये 3 पानाचा JR. आता ऐका, मला काय लय बोलता येतं, लय कोणाकोणावर टीका करता येते, पण महाराष्ट्र आपल्याला बघतोय. आपल्याला जबाबदारीने वागायचंय, जबाबदारीने बोलायचंय. तो JR काढला, 3 पानाचा JR. 2 पानं प्रस्तावनेमध्ये गेली, 2 पानं प्रस्तावनेमध्ये गेली आणि मग हळूच शेवटी 4 वळीचा JR काढला. थांबा त्या JR मध्ये ऐका, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, ऐका 2 मिनिटं. आम्ही तुम्हाला मतदान दिलं, तुमच्याकडे बघून दिलं. आम्ही काही पंडितकडे आणि सोळंकीकडे बघून आम्ही तुम्हाला मतं दिली का? नाही दिली ना. आमच्या मुंडे साहेबांनी जे आम्हाला शिकवण दिली त्या शिकवणीला आम्ही मतदान दिलं. बरोबर आहे का चुकीचं आहे? हा प्रकाश सोळंकी म्हणतो माझी जात आडवी आली. आता या प्रकाश सोळंकीला, आता ऐका, मला तर खूप लोकांविषयी बोलायचं होतं. आता मी ज्या समाजामधनं पुढे येतो, धनगर समाजातनं. आता बीड जिल्ह्यामध्ये किती मतदान आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बीड जिल्ह्यामध्ये एकही आमदार झाला नाही यांचा. इकडे लातूरची मंडळी आले, लातूर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून एकही आमदार झाला नाही. धाराशिव मध्ये झाला नाही, नांदेडमध्ये झाला नाही, बैरामदात्या जालन्यामध्ये झाला का झाला नाही? मतं किती तुमची? अरे सोळंकी, तुझी जात आडवी आली तुला. अरे 2 नंबरला लोकसंख्या असलेल्या धनगराचा लोकसंख्या असताना एकही आमदार या भागात झाला नाही. तसंच छत्रपती संभाजीनगरला. मग आता मला सांगा, 2 नंबरला लोकसंख्या असलेल्या धनगराची ही अवस्था, तर मग गावगाड्यातला पेरड, बेडर, रामोशी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेलदार, वडार, कुडमुड्या जोशी, पारधी, कडक लक्ष्मीवाला, आता किती लोकांची नावं घेऊ? माळी, साळी, कोळी, तेली, हाटकर, धनगर, समगर, वंजारी, लोणारी, परीट, गुरव, घडशे, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेडर, रामोशी. मग आमच्या मुस्लिमांमधला पापन, छप्परबंद, कासार, लमान, बंजारा. या माणसांचं काय? हा महाराष्ट्र आमचा आहे. तुमच्या बापाची जागिरी आहे. तुमची संख्या किती? 5-10%. आमच्या 4 पिढ्यांनी तुम्हाला मतदान दिलं. मी नेहमी सांगतो, तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय ना, महाराष्ट्र बघायचा असेल तर तुम्हाला पोहरा देवीला यावं लागेल.
तुम्हाला महाराष्ट्र बघायचा असेल तर भगवान गडावर यावं लागेल. तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय मालेगावच्या खंडोबाला यावं लागेल. तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय आरेवाडीच्या बिरोबाला यावं लागेल. तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय संत गाडगे बाबांचं नाव घ्यावं लागेल. जीवा महालेचं नाव घ्यावं लागेल. बेहेरजी नायकांचं नाव घ्यावं लागेल. तानाजी मालुसरेंचं बिरसा मुंडाचं नाव घ्यावं लागेल. लागेल की नाही? तुम्हाला एक प्रयोग सांगतो. फडणवीस साहेब, आम्ही 18 पगड जातीने आम्ही तुमच्याकडे बघून मतदान दिलं. अरे आमचे वंदनीय गोपीनाथराव मुंडे एका बाजूला राजू शेट्टीला म्हणायचे अरे शेतकऱ्याचं पोरगा आहे, तू ये इकडं. एका बाजूला महादेवराव जानकराला म्हणायचे अरे मेंढपाळाचं पोरगा आहे, तू इकडे ये. सदाभाऊ खोतांना म्हणायचे अरे हे लय धडपडतोय, तू इकडे ये. हरिभाऊ राठोडांना म्हणायचे अरे तांड्यावरचा माणूस आहे, प्रतिनिधित्व दिलं पाहिजे, तू इकडे ये. आणि ते बंजारा आणि वंजारी वेगळं म्हणत नव्हते बरं का मुंडे साहेब. पाशा पटेल पुण्यामध्ये एक पैलवान असलेलं मुरलीधर मोहन नावाचं पोरग बारक, अरे इकडे. अरे ही झाली 18 पगड जातीची गावगाड्यातली माणसं. पण या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजेंना पण म्हणायचे राजे तुम्हाला मी आमदार करतो, मी तुम्हाला मंत्री करतो. आणि तुम्ही काय म्हणता? माझी जात आडवी आली आणि मला पालकमंत्री पद मिळालं. आता दुसरं ऐका, दुसरं आता आमचे पवार साहेब, आता माझी तेवढी उंची आहे का नाही तुम्ही ठरवा. मी छोटा माणूस, तर तो बजरंग सोनवणे म्हणतो तो ग्रामपंचायतीचा सदस्य नाही. नाही, मी ग्रामपंचायतीचा सदस्य. ऐका ऐका ऐका, एक मिनिट ऐका. बजरंग सोनवणेंना मला सांगायचं आहे, तुझ्या तुतारीवर निवडून आला ना, 2 मिनिटं ऐका. तुझ्या तुतारीवर निवडून आला ना, त्या शरदचंद्रजी पवारांच्या बारामतीमध्ये परवा दिवशी हजारोंच्या संख्येनं माणसं रस्त्यावर उतरली. बारामतीमध्ये गेलोय, तू कुठला, तुझी कुठली अगरबत्ती लावतो तू? तुला काय संविधान माहितीये? तुला काय 18 पगड जाती माहितीये? काय तुला सोशल जस्टिस माहितीये? तुला गावगाड्यातली माणसं आरक्षण का दिलं गेलं, कुणाला दिलं गेलं, कशासाठी दिलं गेलं, हे काय माहितीये रे तुला राजा? इंग्लिश थोडा इंग्लिश थोडा बोलतो. इंग्लिश. अरे या महाराष्ट्रामध्ये भल्या भल्यांचा माज या महाराष्ट्राने उतरवलाय. सखा पाटील नावाचा एक अनभिषिक्त सम्राट होता मुख्यमंत्री, त्याला कोणी पराभूत केलं माहितीये का? जॉर्ज फर्नांडिस नावाच्या माणसाला. आणि माझा नेता गोपीनाथराव मुंडे कोणाला भेटायचा माहितीये? शरद पवारांना भेटायचा बारामतीत जाऊन. अरे तुम्ही लढायचं विसरून गेला, लढायचं विसरून गेलाय तुम्ही. लढायचं काय झालं? पवार साहेब, तुम्ही मंडळी यात्रा काढली नागपूरवरून, बरोबर आहे का? मंडळी यात्रा ऐका ऐका, मंडळी यात्रा काढली नागपूरवरून, बंद केली आम्ही. 2 दिवसात एक्सपोज केलं. त्यांना आम्ही प्रश्न विचारला, पवार साहेब बजरंग सोनवणे जरांगेच्या रॅलीत सहभागी होतोय. थांबा थांबा थांबा. प्रकाश सोळंकी मुघल पत्रकार परिषद घेतोय, तो मुरकुले आमदार सरळ जरांगेला पाठिंबा देतोय. आमचं काय चुकलं? थांबा अरे राव रे, थांबा रे, थांबा थांबा थांबा. हे बघा, मी अग्रेसिव्ह भाषेत निश्चित बोलतोय, पण तुमच्या मनातली दहशत या लोकांची कमी झाली पाहिजे. त्यांचं भाषण बंद करून तुम्हाला, कारण छत्रपती शिवाजी महाराजांची रयात, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीच्या, दीनदलिताच्या, गोरगरिबाच्या, आदिवासींच्या, भटकेविमुक्त जाती जमातींची मोठ, महाराजांचं नाव घेतलं की मोठ जय जयकाराची मोठ वळते. पण तुम्ही काय केलं? शिवाजी महाराजांचं नाव घेऊन लाकडं घातली आमच्यात. अरे मला होणं त्याला कुठं माहितीये?
नाहीत माहिती मला राव होळकर. दिल्लीच्या तख्तावर 3 बादशाहांना बसवलं त्यांनी. त्यामुळे आमच्या नादाला लागायच्या भानगडीत पडू नका. पवार साहेब, तुम्ही निवडणुका जिंकण्यासाठी व्याकरण आत्मसात केलं, पण आमच्या गावगाड्यातल्या 18 पगड जातीचं अंतकरण मात्र तुम्ही कधी समजून घेतलं नाही. पवार साहेब, तुम्हाला व्हायचंय पंतप्रधान, पण घरामध्ये कोण कोण? सुप्रियाताई, सुनेत्राताई, अजितदादा पवार, रोहित पवार, आणि तुम्ही मंडळ यात्रा करताय. काय सांगितलं मंडळनी? सामाजिक न्याय. गावगाड्यातल्या ओबीसींना, गावगाड्यातल्या दीनदलितांना सामाजिक न्याय हक्क कोणी दिला? मंडळ आयोगाने दिला. आणि तुम्ही घरामध्ये सगळी पदं घेतली, कारखाने घरामध्ये घेतले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, गावगाड्यामधल्या पंक्तीला बसलेल्या शेवटच्या घटकापर्यंत जोपर्यंत वाढप्या पोचत नाही तोपर्यंत हरी विठ्ठल म्हटलं जात नाही. तुमचे वाढपी झाली पाहिजेत. अरे एक मुंडे नावाचा वाढप्या झाला तर गावगाड्यातली माणसं बोलायला लागली, चालायला लागली, संघर्ष करायला लागली, घोषणा द्यायला लागली, आमदारकीचं स्वप्न बघायला लागली. मी उगाच बोलायचं म्हणून नाही बोलत. मी सांगोला तालुक्यातून येतो, पंढरपूरच्या पलीकडून. अरे पंढरपूरच्या पलीकडून येत असताना मी एक मेंढपाळाचा पोरगा आहे. आमची माणसं आम्हाला काय म्हणायची सांगतो गुट्टे साहेब. आमची माणसं आम्हाला म्हणायची, हाके सर, अरे ते मुंडे साहेब नावाचा आपल्या समाजात एक मोठा माणूस जन्माला आलाय आणि त्यांनी मोर्चा काढलाय पंढरपूरला, चला आपल्याला पंढरपूरला जायचंय. अरे धनगराची माणसं काय म्हणायची, आपल्या समाजात मुंडे नावाचा माणूस एक जन्माला आलाय. म्हणजे भटक्या विमुक्तांची भाषा, बंजारा समाजाची भाषा. धोंडे साहेबांना वाटायचं, अरे मुंडे साहेबांची पाठ थाप माझ्या पाठीवर असल्यावर मला काय पाहिजे. मुंडे साहेब, तुमची लेकरं पारखी झालेत, पोरकी झालेत. आज जर मुंडे साहेब नावाचा माणूस जर अस्तित्वात असता तर महाराष्ट्राला या परिस्थितीला सामोरं जावं लागलं नसतं. मुंडे साहेब विलासराव देशमुखांच्या खांद्यावर हे हात ठेवू शकत होते. विलासराव, अहो गावोगाड्यातले फटके बलुते आलुते. अरे सामाजिक न्यायासाठी आरक्षण दिलं गेलंय. काय राव, आमच्या भटक्यांच्या ताटामध्ये कशाला येत नाही? करू द्या, खाऊ द्या ना त्यांना, लिहू द्या ना पुढं. जरांगी काय म्हणतो, आम्हाला ओबीसी मधूनच पाहिजे, आम्हाला ओबीसी मधूनच पाहिजे. एससीबीसी नको त्यांना, एससीबीसी नको त्यांना, ईडब्ल्यूएस नको. आम्हाला काय पाहिजे? ओबीसी मधून पाहिजे. कारण काय सांगू का? ऐका, शिक्षण नोकऱ्याचं पहिलं नाही त्याला. गावगाड्यातला बंजाऱ्याचा सरपंच नाही झाला पाहिजे, धनगराचा पंचायती मेंबर नाही झाला पाहिजे, एखादा नगरसेवक सोनाराचा, लोहाराचा, एखाद्या शहरामध्ये व्यवसाय करणाऱ्या ओबीसीचा नगरसेवक नाही झाला पाहिजे. हे दुःख नाही त्यांचं. आता मी एक महाराष्ट्रासमोर घोषणा करतो, घेऊन टाका तुम्ही आमचं ओबीसी मधलं आरक्षण. जबाबदारीने बोलतोय, परत म्हणतो द्यायला लागला की काय. ओबीसीचं घ्या तुम्ही. आता बोगस सर्टिफिकेट काढले तीच ऑलरेडी, आणि आता एक JR निघालाय. त्या JRच्या माध्यमातून गोट्यातल्या, गावातल्या आणि नातेसंबंधातल्या. तसं तर तुम्ही आता फडणवीस साहेब, तुम्ही खरं तर वकील किंवा कायदेतज्ञ आम्ही समजतोय, आणि आजही अजूनही आमचा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. पण त्या JRचा अर्थ, अहो आम्ही पोस्ट ग्रॅज्युएट झालेली माणसं आहे, शिकलेली माणसं आहे. गुट्टे साहेब, आपलं काही शिक्षण कमी आहे का? हो, इथं शिकलेली बरीच मंडळी. दाबा शिक्षण कमी आहे का तुमचं सगळ्याचं? तुम्हाला JR कळत नाही का? कुणाला कळत नाही वाचायला? आगाव साहेब कळत नाही, शेरसाहेब साहेब कळत नाही का? तुम्हाला मला JR वाचायला येत नाही? अरे प्रत्येक कॉमन, प्रत्येक शब्दाचा अर्थ, ऱ्हस्व, दीर्घ, वेलांटी, प्रत्येक शब्दाचा अर्थ आम्हाला कळतो. कळतो की नाही कळतो? आज रोजी या JRच्या माध्यमातून पुढच्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये जेवढे 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 ओबीसी मध्ये येऊ शकले नव्हते, कारण एकच ऍप्टिट्यूड द्यायचं, आणि ऍप्टिट्यूड काय द्यायचं आहे? माझ्या नात्यातला आहे, माझ्या गावातला आहे. 2 मिनिटं. अरे बाळांनो, काय सांगितलं त्यांनी? एका ऍप्टिट्यूडवर सर्टिफिकेट. फडणवीस साहेब, ऍप्टिट्यूडवर जात बदल नाही. जागेवर लोटू नयेत सर, बोलतायत जरा थोडं भान पाळा, शिस्त पाळा. सगळ्यांनी थांबून घ्यायचे, थांबायचे.
एका आठवडीवर जात बदलत आहे तुम्ही, जी संविधानाला मान्य नाही, जी आयोगांना मान्य नाही, जी न्यायालयाला मान्य नाही, जी या गावगाड्यातल्या ओबीसीचं आरक्षण उद्ध्वस्त करणारी आहे. आज ओबीसी बांधव जात्यामध्ये आहे, उद्या माझ्या गावगाड्यातली दीन दलित आदिवासी जनता सुप्पामध्ये आहे. कारण तुमच्या बाजूला बोलायला आता फुले शाहू आंबेडकर नाही. काय चुकीचं बोलतोय? अधिकारवाणीनं सांगणारा गोपीनाथराव मुंडे नावाचा माणूस नाही. आज भुजबळ साहेबांच्या साथीला खांद्यावर हात ठेवून जर मुंडे साहेब उतरले असते. आता काही माणसं म्हणतात मुंडे साहेब तर भाजपचे नेते होते, वरिष्ठ हो होते, पण ज्यावेळी जात निहाय जनगणनेचा प्रश्न संसदेत आला त्यावेळी संसदेला घेराव घालण्यासाठी हेच गोपीनाथराव मुंडे, लालू प्रसाद यादव, शरद यादव, रामविलास पासवान या मंडळीच्या बरोबर भाजपचा देशाचा नेता ओबीसीच्या बाजूने उभा राहिला होता. काय चुकीचं आहे का? खोटं बोलतोय? अरे ती धमाक तुम्हाला आम्हाला दाखवावी लागल. गावगाड्यातल्या लोकांना 56,000 जागा तुमच्या गेलेत. जो झडपी मेंबर झाला, जो पंचायती मेंबर झाला, जो नगरसेवक झाला, जो सरपंच झाला, त्याला जा विचारायचं आणि या लढ्यामध्ये उभं करायचं, उतरवायचं. या लढ्यामध्ये येऊ घातलेल्या काही दिवसामध्ये आपल्याला ओबीसीची संघर्ष यात्रा काढायची आहे. तारीख 1-2 दिवसात सुंदर पाटील आपल्याला तारीख 1-2 दिवसात जाहीर करायची आहे. आता सकाळीच मी मांजर सुंब्यावरनं येत होतो आणि तिथलं खंडाळी नावाचं गाव आहे बघा, खंडाळा. अरे पोरं रस्त्यावर चौकाट आणि पोरावरती आज आत्ता दुपारी हल्ला करायचा प्रयत्न केला. मारहाण झाली. पोरं मागं फिरणारी पोरं काय मागं फिरणारी. तिथून पुढे गेलो ते बळीराम तात्या साहेब सगळं मंडळी काय केलं मला माहितच नाही. आम्ही बायपासनं पुढे जाणार होतो, रेवती देवकी, बाग पिंपळगाव आणि आदर नांदुरा जाणार होतो. अरे या लोकांनी थांबा म्हणजे बायपासवरून आत जायचंय. मला घेऊन गेले ते गेवराई, आणि गेवराईत माणसं किती? 15-20 हजार बघेल माणसं. ही ओबीसीची ताकद आहे. तुम्ही फक्त दलित मुस्लिम त्यांना सुद्धा समजावून सांगावं लागेल. मुस्लिम समाजातील 60% लोक ओबीसी मध्ये आहेत की नाही? अरे तुम्ही आम्ही बाबासाहेबांनी सांगितलं अरे ह्याला संधी दिली पाहिजे, ह्याला संधी दिली पाहिजे, ह्याला संधी दिली पाहिजे, याला संधी दिली पाहिजे. मग बंधू भाऊ कुणाचा? दलित बांधवांना समजावून सांगा. 56 मोर्चे निघाले. 56. त्या 56 मोर्चामध्ये काय मागणी होती? अट्रॉसिटी कायदा रद्द करा. मराठवाड्याच्या भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नामकरणाच्या वादामध्ये अरे आमच्या दलित बांधवांची घरं जाळली कोणी? त्या दलित बांधवांना सांगावं लागेल मंडळ आयोग लागू करण्यासाठी कोण झटलं? बाळासाहेब आंबेडकर, विश्वनाथ प्रताप सिंग, अरुण कांबळे, महामानव काशीराम, या सगळ्या लोकांना तुम्हाला मला सांगावं लागेल. गावातली बहुजनांची एकी करावी लागेल. ज्या लोकांना तुमच्या बाप दाद्यांनी आपल्या पिढ्यांनी ज्यांना वारंवार निवडून दिलं त्या माणसांनी तुमचं आरक्षण आज रोजी संपवलंय. आणि आता कुठेतरी एखादा PSI होत होता, आता कुठेतरी एखादा पोलीस मध्ये भरती होत होता. आता आमची पोरं मेरिट मधनं यायला लागलेत. आता आमच्या पोरांना संधी मिळायला लागल्या. पण अजून खूप लोक ऊसतोडीला जात आहेत. अजून खूप लोक मेंढपाळीचा व्यवसाय करतायत. अजून खूप पोरं मिलिटरी मध्ये भरती व्हायचा प्रयत्न करतायत. अजून खूप पोरं आता अभ्यास पण आपली पोरं एवढी करायला लागली. यावर्षी UPSCचा निकाल लागला. किती पोरांनी UPSCची परीक्षा क्रॅक करावी? ऊसतोड मजुराच्या पोरानं, मेंढपाळाच्या पोरानं, गाववाल्यातल्या तुमच्या आमच्या घरातल्या पोरांनी कलेक्टर व्हावं. आमची माणसं जर आमच्या अवकातीवर आली ना, आता तुम्ही म्हणाला केसर हे काय हे काय हे काय. आम्ही महाराष्ट्राच्या भूमीमधले, आम्ही कधी राष्ट्राच्या विरोधामध्ये बंड केलं नाही. आम्ही कधी मातीच्या विरोधामध्ये बंड केला नाही. आम्ही कधी कुणाला खाली मान घालावी लागेल असं वागलो नाही. आम्ही कधी जात वर्चस्वाची भाषा केली नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून गेलं. शेवटचे 2 मुद्दे मांडले मी तुमच्या समोर नेहमी मांडत आलो. मी
बीड जिल्ह्याची भूमी क्रांतिकारी भूमी आहे. बीड जिल्ह्यामधून साधारण 62च्या आसपास सातारा जिल्ह्यातले क्रांतीवीर पत्री सरकार क्रांती नाना पाटलांना निवडून कोणी दिलं? बीड जिल्ह्याच्या मातीने निवडून दिलं. त्या क्रांती नाना पाटलांपुढं याच बीड जिल्ह्यामध्ये माणसं गेली आणि म्हणले इथं भगवान बाबा नावाचा एक संत आहे आणि तो काहीतरी वेगळं वागतोय, वेगळं चाड्या करतोय अशी तक्रार खुद्द संत भगवान बाबांच्या विरोधामध्ये केली गेली. मग ते क्रांती नाना पाटील भगवान बाबांना भेटायला गेले. भगवान बाबांचे विचार ऐकले आणि त्यांना पत्री सरकार म्हणून महाराष्ट्रामधून डोक्यावर घेतलं. त्या क्रांती नाना पाटलांनी भगवान बाबांच्या चरणावरती आपलं मस्तक टेकवलं. या बीड जिल्ह्यामध्ये मी फिरतो, नारळी सप्ताहाच्या निमित्तानं अनेक गावामध्ये गेलो. अरे ही माती प्रेमळ माणसांची आहे. ही माती संकटाच्या छातीवरती नाचून यश मिळवणाऱ्यांची ही माती आहे. पण या बीड जिल्ह्याचं आज जे विद्रूप चित्र निर्माण केलं गेलंय, तुमची माणसं बदनाम केली जात आहेत, तुमच्या माणसांना टार्गेट केलं जात आहे, माणसं ठरवून तुमच्यावरती सोडली जात आहेत. तुम्ही काय बीड जिल्ह्यातच भांडणं होतात काय? बीड जिल्ह्यातच गुन्हे घडतात काय? बाकीच्या जिल्ह्यात घडत नाहीत का? पुणे जिल्ह्यात घडत नाहीत? सगळीकडे गुन्हे घडतात. पुणे साव बनायच्या भानगडीत जायचं नाही. जबाबदारीने बोलतोय. गावगाड्यातल्या 18 पगड जातीची आम्हाला एकी करायची आहे. महात्मा ज्योतिबा फुले म्हणायचे, सत्य वाचून सकाळ कळा झाल्या वकळा. तुम्हाला सत्तेमध्ये जायचंय. मगाशी मी तुम्हाला सांगत होतो जाऊ दे यांना पंचायत राजमधलं आरक्षण, पण तुम्ही आमदार आणि खासदार कुठनं होत आहेत तेच बघू आम्ही. 48 खासदार आणि 288 आमदार आणि आता येऊ घातलेल्या 2029 ला त्याची संख्या दुप्पट होणार आहे. डिलिमिटेशन दुप्पट संख्या होणार आहे. आता कोण जर तुमचे फुटवून काहीतरी वैयक्तिक कारणासाठी तिकडनं हिकडे बेडबुड्या मारतात, कशाला बोलायचं त्यांच्यावर? कशाला नाव घ्यायचं? आणि कशाला नाव घ्यायचं? कुणाला कुठे उड्या मारायच्या ते मारू द्या. आता काही माणसं म्हणते तुम्ही राजकारणावर बोलायला लागलाय काय? अरे राजसत्ता या किती मिळाला जाऊ. या गावामध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या लोकांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे. तुम्हाला आम्हाला या बोंगलवाडी गावच्या लोकांना माझी विनंती आहे. अरे कमानीवरचा फोटो काढला, अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलाय आणि तुम्ही एकटे नाही आहात. आम्ही जर रस्त्यावर उतरलो ना, लय लोक आहेत. गावाच्या गाव, तालुक्याच्या तालुके. आणि 10% राजसत्ता यांच्याकडे, कारखाने यांच्याकडं, अर्थमंत्रीपद यांच्याकडे, गृहमंत्रीपद यांच्याकडे, महसूल मंत्रीपद यांच्याकडे, सहकार मंत्रीपद. तुम्हाला काय मिळालंय कधी? हा बाबांनो, मला तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती, जातीची युती करावी लागेल, राजकारणाची शेती करावी लागेल, हा महाराष्ट्र सोडावा लागेल. या महाराष्ट्रामध्ये परत एकदा, अरे नॉर्थ मध्ये एका ओबीसीची सत्ता गेली की दुसऱ्या ओबीसीची सत्ता येते. साऊथ मध्ये एका ओबीसीची सत्ता गेली की दुसऱ्या ओबीसीची सत्ता येते. नाहीतर दीनदलित SC ST बांधवाची सत्ता येते. आणि महाराष्ट्रामध्ये, ज्या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांनी जन्म घेतला, ज्या महाराष्ट्रानं या देशाला समतेचं तत्व दिलं, ज्या महाराष्ट्रानं या देशाला बहुजनांचं तत्व दिलं, त्या महाराष्ट्रामध्ये मात्र तुम्ही आम्ही उघडे पडलेलो आहोत. आणि आज आपली माणसं बोलत नाहीत, अशा भ्रमात कुणी राहू नका. आपल्या नेत्याला कुणीही बोलण्याच्या भानगडीत पडू नका. अरे कोण कॅबिनेटमध्ये ते कॅबिनेटमध्ये बोलतील, कोण हाऊसमध्ये ते हाऊसमध्ये बोलतील. तुम्ही आम्ही हाव ना रस्त्यावरती उतरायला. जबाबदारी आहे त्यांच्यावर महाराष्ट्राची, हे जबाबदारीने वागतात. बघा, हे असले आंदोलन येतात जातात, पण गावगाड्यातला भाईचारा टिकवायचं काम शेवटी तुमच्या आमच्यावर आहे. आणि आम्ही ऐकून घेतोय, आम्ही एवढे दिवस ऐकून घेतोय म्हणजे आम्हाला काही कळत नाही, या पण भानगडीत त्यांनी पडायचं नाही. आम्हाला जर एकदा कळलं
ओबीसी म्हणजे जगन्नाथाचा रथ आहे, जगन्नाथाचा रथ. तो जर एकदा जगन्नाथाचा रथ सुरू झाला ना, त्या दोरखंडाला कोण हात लावतोय, कोण वळतोय, तो कसा चाललाय, किती लाखोचा जनसागर आहे. जो आमच्या रथाला हात लावेल तो आमचा, आणि जो आमच्या चाकाखाली येईल काय होईल त्याच. आणि किती माणसं, 5 किलोमीटर लांब होते, 5 किलोमीटर. आम्ही काय आमदार खासदाराची पोर आहे नाही. माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, ज्या जालना जिल्ह्यातल्या वडी गोद्रीने इतिहास घडवला, हे जरांगे नावाचं भूत ज्या भूमीमध्ये आम्ही अडवलं, त्याच बीड जिल्ह्यामधल्या 18 पगड जातीच्या लोकांना माझं सांगणं आहे, याच बीड जिल्ह्यामधल्या लोकांनी तुमचं आमचं ओबीसीचं आरक्षण संपवलंय, बाबासाहेबांचं तत्व संपवलंय, मंडल आयोग संपवलाय. त्याच बीड जिल्ह्याची जबाबदारी आहे की हे ओबीसीचं आरक्षण टिकवण्याच्या चळवळीमध्ये बीड जिल्हा कुठंच मागे राहणार नाही. आणि मग बीड जिल्हा, मग जालना जिल्हा, मग लातूर जिल्हा, मग नांदेड जिल्हा, अरे सोडा, पुणे जिल्हा सुद्धा आपल्या बरोबर आहे. माणसं उठतील, माणसं पेटतील. ही ओबीसीची लढाई खूप मोठी आहे, खूप काही बोलता येईल, खूप रात्रंदिवस बोलतोय, तात्विक बोलतोय, संविधानाचं तत्व बोलतोय, सगळं बोललोय. आणि ह्याच्या पलीकडं जर कुणाला काय वाटलं, युट्यूब वरती जायचं, चॅनल्स वरती जायचं, बटन दाबायचं, नाव टाकायचं नुसतं, सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील, ऐकायला मिळतील. 1-1 तासाच्या मुलाखती ऐकायला मिळतील. कारण मी कार्यकर्ता आहे वंदनीय गोपीनाथराव मुंडे यांना प्रमाण मानणारा. तिथं आरोग्य म्हणून बोलत नाही बरं का. मी बारामतीत सुद्धा हेच बोलतो, मी सांगलीत सुद्धा हेच बोलतो. नाही तर तुम्ही माणसाला अरे हा केसर इथं आलंय, आमची माणसं रुग्ण बोलतोय, नाही, अजिबात नाही. त्या जरांगीला ह्या बॅनरचा एक फोटो काढा, मी या बॅनरवरती किती लोकांचे आणि किती महामानवांचे फोटो आहेत तेवढे त्याला दाखवा. या आयोजकांचं मानावं तेवढं कौतुक कमी आहे. किती फोटो आहेत तेवढे त्याला दाखवा वरचे. आणि येणीराव, अरे 18 पगड जातीची माणसं एकत्र आली ना, महाराष्ट्रात परिवर्तन घडेल. हे बघा, तुम्ही 4 वाजल्यापासून बसला याची मला जाणीव आहे, माझ्या माता भगिनी बसलेत याची मला जाणीव आहे. मी शेवटी एकच तुम्हाला सांगेन माझ्या माता भगिनींना, हे बघा, एक वेळ पोरग शिकायचं थांबलं तरी चालेल, पण पोरीला मात्र शिकवायचं थांबवायचं नाही. कारण मुलगी ही 2 ह्याचा दिवा असते, ज्योत असते. माहेरच्या लोकांना समजावून सांगेल, सासरच्या लोकांना समजावून सांगेल. आपल्याला शिक्षणाची लढाई लढावी लागेल, आपल्याला नोकऱ्यामधलं आपलं प्रतिनिधित्व कसं वाढेल त्याची लढाई लढावी लागेल. आरक्षणातून सगळंच काही होईल असं समजू नका. तसं असतं तर SC ST बांधवांच्या घरावरती आज सोन्याची कौलं आली असती, पण त्यांना सुद्धा काही भेटलं नाही. आता मला लय बोलता येते बरं का, अर्थमंत्र्यावर बोलू शकलो असतो, गृहमंत्र्यावर, कुणावर लय बोललो असतो, पण नाही, अजून वेळ आहे, अजून संघर्ष यात्रा सुरू होणार आहे. आणि महाराष्ट्र परत एकदा 2025 सालामध्ये ओबीसी म्हणजे काय हे भारत देशाला दाखवून देणार आहे. आणि त्याची सुरुवात, अरे गोगलवाडी गाव केवढं, आजूबाजूला डोंगर, 5 किलोमीटर पोरं, यंग जनरेशन, ग्रुप ग्रामपंचायत. मला वाटतं नेटचं कनेक्शन आहे का इथं, आहे का? वेगळा चॅनल बसव, काय टॉवर बसवलं असं. आणि महाराष्ट्रात बघितलंय आता, अरे सुरुवात व्हायची अजून. येत्या 2 दिवसात संघर्ष यात्रेची आपण घोषणा करणार आहोत. त्याची जबाबदारी नांदेड जिल्ह्याची मंडळी सुरुवातीची. पुढे मग आपल्या भागात जसं 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 आपण पुढे येईल, बंजाऱ्याचे तांड्याच्या तांडे आले पाहिजेत, बंजाऱ्यांच्या गाड्याच्या गाड्या आल्या पाहिजेत. मग ऊसतोडीचा ट्रॅक्टर असो, ट्रक असो, वेळपट्टीतलं बैलगाडी असो. आपण भगवानगडावर कितीच्या संख्येने जातो, लाखोच्या. मग हक्क अधिकाराच्या लढाईमध्ये कितीच्या संख्येने जाणार की नाही? आम्ही माळेगावच्या खंडोबाला तळी उचलणार आहे 18 पगड जातीची. भंडारा, पिवळा भंडारा, मग पुढं गोपीनाथगड येईल, मग पोहरादेवी येईल, मग अरण येईल, मग चौंडी येईल, मग मच्छिंद्रनाथ. अरे हर एक माणसाचं आम्ही पंक्तीला बसलेली माणसं आहे. आमच्या ताटात वाढ म्हणणारी माणसं नाही. आम्ही आवडती नाही. पंक्तीला बसायचं, माझ्या ताटात वाढ, माझ्या ताटात वाढ, माझ्या ताटात वाढ. अरे
पंक्तीवर वाढ होईल ना, ऑटोमॅटिक तुझ्या ताटात येईल ना. गावगाड्यातली माणसं आहोत आम्ही. खूप काही बोलता येण्यासारखं आहे, खूप काही बोलू शकतो. बोलायचं होतं वेगळंच, बोललो वेगळंच. माझ्या या ऐतिहासिक अशा सभेला ज्या माता भगिनी सगळे तरुण वर्ग उपस्थित राहिला, मी सगळ्यांना शेवटचं सांगतो, तुम्ही घरी जात असताना शांततेने घरी जायचं. गाड्या एवढ्या पार्किंग झालेल्या आहेत, मोटरसायकल व्यवस्थित घेऊन जावा. आणि ऐका ऐका एक 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 उठू नका, कोणी उठायचं नाही. ऐका 17 तारखेला कळमनुरी हिंगोली जिल्ह्यामध्ये, ऐका 19 तारखेला केज, 19 तारखेला केज मध्ये, आणि मग